सर्व रसिक बांधव आणि बहिणींना आपण या कौन मनी रोडपती मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपले मनभर नाही क्षणभर आभार. तर आपण आता खेळाला सुरुवात करूया. खेळाच्या नियम व अटी एकदाच सांगणार कारण आपलं बजेट सध्या लो आहे ना म्हणून खेळाच्या अटी आणि नियम. चला करूया सुरुवात खेळाला. अहो पण प्रश्न उत्तर लगेच दिलं पैसे मिळणार का लगेच म्हणजे काय लगेचच 1 रुपयापासून 500 रुपयापर्यंत खेळणार. काय 500 करोड? आई 500 करोड नाही बाबा 500 रुपये 500. बर आता खेळाला सुरुवात करूया. प्रत्येकाने आपापल्या हातात घ्या बघू बरं. काय बोलला मला वाटलंच होतं तरी तू बोलणार म्हणून. अरे दादा तू म्हटल्यासारखं डबल मिनिंग का बोलतोयस ठीक आहे तुमचं चालून द्या. आता तू बसील म्हणजे मी प्रश्न विचारा मला. मी माझी क्वार्टर संपवतो. कुठून लोक येतात कोण होणार गणपती बनायला कुणास ठाऊक. जाऊ द्या तर आपण चालू करूया. सर यांच्या आता द्यायचं राहिलं की अरे देऊन टाका मग. ते पटकन चालू करूया. चटकन त्या पटकन या प्रश्नमंजुषेतला हा पहिला प्रश्न. तर प्रश्न असा आहे बाई काय तुम्ही नाही हो बाई मी लाडाची टिंब पाटाची. आणि तुमचे पर्याय आहेत 1 आंबा 2 काकडी 3 पेरू की 4 कैरी. आणि तुमची वेळ सुरू होते आता. 1 2 3 4 5 6 बटन आणि या चटकन या पटकन उत्तराचे मानकरी आहेत आपले सोनेरी माणूस कात्याबाई. आता बघूया तुमची सीट किती हॉट पाहिजे. आणि कात्याबाई कोण होणार रोडपती या प्रश्न मालिकेतला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर एकच रुपये काय द्यावं का. आमच्या काठीवाला मागणार नाही पण कशाला बोलले आम्हाला. आवडा त्यांना हा प्रश्न आहे वाटतं बस. काय द्यावं का. हा डायलॉग कुणाचा आहे आणि पर्याय आहे जॉनी लिव्हर डॅनी काजल खान आणि धनुष. आपल्या गुरुचं डायलॉग आहे ती साऊथ इंडियन धनुष लावा टाके चकदम दिस. कॅप्टन भाऊ आपल्या कात्याबाईनं उत्तर दिलंय धनुष. ते बरोबर आहे का तपासून उत्तर सांगा. अरे थांब की बाबा गुगलवर सर्च करू दे की. आणि कात्याबाई आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे. अहो शेठ बसा. अहो तशी तुम्ही 1 रुपया जिंकलाय. 1 रुपया द्यायची तर आहे 500 रुपये जिंकले काय अवघडे. बसून घ्या खाली तुम्ही आता. कात्याबाई कोण होणार रोडपती या प्रश्न मालिकेतला दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी 3 रुपयाचा. यानंतर तुम्हाला एक गाणं ऐकवलं जाईल. त्या गाण्यावर कोणी रोड डान्स केला हे सांगायचं. तर गाणं आहे हे. When the
हे गाणं तुम्ही ऐकलं. आता ह्या गाण्यावर कोणी कोणी डान्स केला त्याचे पर्याय निळू फुले, अशोक सराफ, जॅकी सराफ का दादा कोंडके. आणि काटेबाई या प्रश्नाची वेळ चालू होती तुमची आता. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. आवश्यक ह्याला आवडा. अहो त्याच्यावर नका म्हणू. आमचा टायमर आहे. शेवटी आमचे बजेट लो आहे ना हो. गंगे तारून तुझ बेवान जसा इश्काचा आयटम बाम. अहो हे तर हास्य सम्राट दादा कोंडके. बघा बरं उत्तर दादा कोंडके बरोबर आहे का? कॅप्टन भाऊ आपल्या कात्याबाईनं उत्तर दिलंय दादा कोंडके. ते जरा तपासून बघा बरं बरोबर आहे का नाही ते. हो हो सांगतो की. आणि कात्याबाई तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जिंकलेला हा 3 रुपयाचा कोरा करकरीत चेक. अरे अरे हे काय दिवाळीचं आहे काय? चेक तुमचाच आहे. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला देणार आहे. बरोबर. तिसरा पुढचा प्रश्न लावा टाकेत चेक देऊन डिसच करतो. आणि कात्याबाई कोण होणार रोडपती यातला प्रश्न आहे 10 रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर. आणि प्रश्न आहे सायकलच्या मागच्या चाकाला किती स्पोक असतात. आणि पर्याय आहेत 30, 42, 65 का 37. आईला माझ्या बापाच्या कधी सायकल चालवली नाही. मागच्या चाकाचं फोक्स तर काय सांगायचं उत्तर. तुमचे काय कसूर भूल चाललंय. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. टिक टिक वाले थांब जरा मी सांगतो उत्तर. 30 लावा टाकेत चेक देऊन डिस. कॅम्प्युटर भाऊ कात्या भाऊने उत्तर दिलंय 30. तर ते बरोबर आहे का नाही ते तपासून बघा. तुला लोड देऊ नको. मी आगवून जाईल. काळजी उत्तर नाही अजून. आणि उत्तर आहे 65. आणि कात्याबाई तुमचं उत्तर चुकले. तुम्हाला कशाला एवढा आनंद होतोय. शिट उचलू काय उचल उचल तुमचा 3 रुपयाचा चेक आहे ना ते मी द्यायला नाही. बोंबलं असं तिकडे. तू जिंकले तेवढं घेऊ. तुमचं बी पेमेंट करायचं आहे. हा नाही 3 ते 3 घेऊन जाऊ. कशाला यांच्यावर भांडायचं. आणि कात्या भाऊ तुम्ही जिंकलेल्या फक्त 3 रुपये. आणि हा घ्या तुमचा चेक. आताच तुम्ही पाहत होता आपले कात्याबाई 3 रुपये मिळवून घेऊन गेलेले आहेत. आणि आता येत आहेत टिंग टॉंग. अरे ब्रेक घे की. मी इथं तापलोय. तर रसिक प्रेक्षक हो आपण आता घेत आहोत थोडीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा राहुल प्रोडक्शन निर्मित कोण बनेल रोडपती. तर या छोट्याशी विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या एकदा नव्याने सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात कोण बनेल रोडपती. तर चटकन या पटकन या राऊंडचा प्रश्न आहे. फाटला ग कोणा माझ्या
टिंबटिंबचा आणि पर्याय आहेत चादरीचा, धोत्राचा, साडीचा की चोळीचा. आणि तुमची वेळ चालू होते आता. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. आणि विजेते आहे मिस लालीबाई. मिस लालीबाई मंचावली. मी जिंकले मी. कशा जिंकले करते बाई. बाई हा फक्त एंट्रीचा प्रश्न होता, तो तुम्ही जिंकलाय. या बसा हॉट सीटवर. अगं वरती नको जाऊ, हॉट सीटवर म्हणतोय तुला. लालीबाई तुम्हाला तर माहितीच आहेत आपले नियम कसले खेळाचे. बाई विचारू का प्रश्न? हेच तुमचा प्रश्न आहे 1 रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर. हा तर प्रश्न असा आहे, जेवण बनवताना पहिलं पान कोणतं टाकतात आणि जेवण करताना पहिलं पान बाहेर कुठलं टाकतात? आणि तुमचे पर्याय आहेत कोथिंबीरीचं पान, खाऊचं पान, केळीचं पान आणि कढीपत्त्याचं पान. थांबा जरा, मला मेकअप करू द्या. मला बघतायत ना सगळे. अहो बाई जरा इकडे लक्ष द्या. ओ बाई. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. अहो बाई वेळ जाऊ नका देऊ. ओ बाई असं कसं जाईल वेळ? मेकअप केलाय ना मी आता. टिक टिक 4, अहो बाई बाई उत्तर द्या. वेळ निघून चालली बाई. तुम्ही जायला नको. टिक 6. कढीपत्ता लॉक करा. कढीपत्ता लॉक करा की लवकर लवकर. अहो तुम्ही झोपलाय का काय? अहो अहो कपडा भाऊ. अहो उठा उठा उठा. ती कढीपत्ता लॉक करा की. अरे सांगतोय की बाईकडे बघू दे तरी. बाई कम्प्युटर मध्ये या. कपडा भाऊ जरा शुद्धी द्या. उत्तर दे. अरे देतो की दे. बाई 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 तुम्ही जिंकला. कढीपत्ता उत्तर उठवलंय. तुम्ही जिंकलेला तुमचं बक्षीस 1 रुपया. अय्या मी जिंकले. अहो बाई 1 रुपया. 1 करोड नाही. बाई तुम्ही मोकळ्या झाला असाल तर प्रश्न विचारू. तर तुमचा दुसरा प्रश्न आहे 1.5 रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर. तुम्ही जर गाडी चालवत असाल आणि समोरून तुमचा नवरा आणि मित्र येत असाल तर तुम्ही नेमकं कुणाला मारणार? पर्याय आहेत 1 नवरा, 2 मित्र, 3 क्लच आणि 4 ब्रेक. यापैकी अहो मी फक्त नवऱ्यालाच मारेन. खरंच बाई तुम्ही नवरा मारणार? हो ना, सारखं किटकिट करतो माझ्या पाठीमागे. देवा बाई फारच आगाऊ दिसते. बाई अहो नवरा हे उत्तर चुकलेलं आहे. बाई हा घ्या तुमचा 1 रुपयाचा चेक. जाऊ दे बाई, तुम्ही फारच अवघड प्रश्न विचारता. मी जाताना हे 1 रुपयाचं जत्रेतून टिकलीचं पॉकेट तरी घेते. माझ्या नाचं व्हॉट्सअप करा. तर मंडळी आपला खेळ हा चांगल्या रंगतदार वळणावर येऊन थांबलाय. आताच आपले काका भाऊ 3 रुपये जिंकून गेले. लालीबाई आल्या त्यांनी 1 रुपया जिंकला. आणि चटकन द्या पटकन राऊंड मध्ये हा पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिला बटाटा कुठे सापडला? आणि पर्याय आहेत झाडावर, आकाशात, चंद्रावर की जमिनीत. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. आणि वेगवान उत्तर दिले चिमणे. या या बसा. तर दादा
तुम्ही आता हॉस्टेलवर बसलाय आणि तुमच्यासाठी 1 रुपयासाठी प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आणि प्रश्न आहे लॉकडाऊनमुळे काय वाढलं आणि पर्याय आहेत लोकसंख्या वाढली, लोकांची पोटं वाढली, लोकांच्या मुळे पोटं वाढली का सगळंच वाढलं. तुमची वेळ सुरू होते आता. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. या मायला ह्याच्या माझे जॉब नाही आणि लॉकडाऊनमुळे सगळेच वाढले. कॅम्प्युटर भाऊ दादाने उत्तर दिले लॉकडाऊन मुळे सगळंच वाढले. पर्याय नंबर डी. दादा अभिनंदन तुमचं उत्तर. मी 1 रुपया जिंकलो. मी 1 रुपया जिंकलो. दादा पुढे अजून बरेच प्रश्न आहेत. तर तुमचा पुढचा प्रश्न आहे 3 रुपयासाठी. तुम्हाला एक गाणं ऐकवलं जाईल, ते गाणं तुम्ही ओळखायचं. त्या मायला आता हिरो काय नवीन रेडिओ येतोच आम्ही गाणे दाखवतो. तर गाणं ऐका. आणि पर्याय आहे पूर्वी मला घेऊन चला, तिला घेऊन चला आणि सगळ्यांनाच घेऊन चला. मला घेऊन चला लोकांना तुम्ही. कॅम्प्युटर भाऊ दादाने उत्तर दिलंय मला घेऊन चला. तो उत्तर तपासून पहा. तुम्ही 3 रुपये जिंकले आहात तर तुमचा हा 3 रुपये चेक. मी माझे थोडे दादा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर. वडापाव मध्ये कोणती भाजी वापरली जाते आणि पर्याय आहेत वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी का शेवग्याची भाजी. आणि तुमची वेळ चालू होते आता. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. बटाट्याची भाजी करा. कॅम्प्युटर भाऊ दादाने उत्तर दिले बटाट्याची भाजी. पर्याय तपासून पहा. अभिनंदन दादा तुम्ही 10 रुपये हा तुमचा 10 रुपयाचा चेक. धन्यवाद धन्यवाद. मी माझ्या ठिकाणी सुनिश्चित ठेवतो. तर दादा तुमचं असं एक बहरलेलं व्यक्तिमत्व आपल्या राहुल प्रोडक्शन चित्रफित तुमच्यावर केलेली ते आपण आता पाहूया आपल्या स्क्रीनवर. मंडळी ही होती आपल्या दादांची काळजी. राहुल प्रोडक्शन त्यांच्यावर ही चित्रफित केली आणि त्यांना त्यांच्या कार्याचा एक आढावा निर्माण केला त्यांनी. तर आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे 100 रुपयासाठी. तुम्हाला एक चित्र दाखवलं जाईल, त्या चित्रातली हिरोईन तुम्ही ओळखायची. तर पर्याय आहेत दीपिका पादुकोण, सई तावणकर,
सनी लिओन आणि चिरतमा आणि तुमची वेळ सुरू होते आता. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3. अहो तू वर काय खाली तुमच्या पुढे. रोज मैंने सपना दी थी सर्वांच्या सपना दी थी काय मैं ओळखतो तर कसं आलं की सनी लिओन आहे. सनी लिओन लॉक करा तुम्ही. सनी लिओनला लॉक करू लॉक करा. कापूड भाऊ सनी लिओनला का काय काय करू रे? अरे लॉक केलं ना. तर दादा तुमचं हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि तुम्ही जिंकलेला आहात 100 रुपये. दादा मी आता तुमच्या देतोय हातात. या माया आता माझ्या हातामध्ये काय येत आहे. अहो तुम्ही 100 रुपये जिंकले म्हणून 100 रुपये चेक घेतोय. माझं म्हणणं जय महाराज. अभिनंदन दादा मस्त खेळताय छान खेळताय. तुमची वाटचाल एकदम सुंदर झालेली. विचार करून उत्तर द्या. चांगले खेळ चालू आहे. तर मी आता पुढच्या प्रश्नाकडे बोल आणि पुढचा प्रश्न आहे 200 रुपयासाठी तुमच्या स्क्रीनवर. आणि प्रश्न असा आहे सकाळी उठायला काय वाजायला पाहिजे आणि पर्याय आहे थंडी कोंबडा घड्याळ काय यापैकी सगळंच. आणि तुमची वेळ चालू होते आता. त्या मायाला हे तुमचं हे उठाउठीचं प्रश्न असलं आता मला प्रश्न विचारताय. मला काय तुमच्याकडे घालायचं नाही. मला माझे आपले पैसे द्या. मी आपलं माझं मी घेऊन जातो. मला नाही घालायचं तुमचा असा प्रश्न. अहो दादा हा 200 रुपयाचा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा विचारतो सोडून गेला तर फक्त 100 रुपये तुम्हाला मिळतील. याला काय अर्थ आहे. तुम्ही माझे मला पैसे द्या नाही तर मी तुमचं मोडून टाकतो. का दिशेने मोडून टाकतो मग मग मला काय माझे पैसे माझे सगळे पैसे पाहिजे. अहो तुम्ही जेवढे खेळाला तेवढेच पैसे मिळणार. त्या मायाला हे असं पुढे लागतोय. मला तुम्ही शिकवायला लागलो. मला दिलं तर त्याच्याकडे पैसे ठेवून टाका तुमच्याकडे. अहो दादा लोक काय लो पैसे दे. मी तुमच्या एवढे घ्या पैशाचं आवड तुम्ही आपलं जाऊ दे मला. तर अशा प्रकारे आपले तीनही स्पर्धक करोडपतीच्या दिशेने न जाता रोडपतीच्या दिशेने गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या शोचं नाव ठेवले कोण होणार रोडपती. धन्यवाद आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. राहुल प्रोडक्शन निर्मित कोण होणार रोडपती आपले सर्वांचे आभार. राहुल प्रोडक्शन निर्मित कोण होणार रोडपती हा कार्यक्रम इथे संपलाय. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल राहुल प्रोडक्शन आपले धन्यवाद. एक तर स्लो मोशन जमत नाही आपल्याला हा विचार करमत नाही.